आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशराव बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीनं युनियन बँक अंकली शाखा येथील कर्मचारी ऋषिकेश कांबळे यांच्यावर अन्यायाच्या स्वरूपात त्या ठिकाणी कमी करण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे 240 दिवसापेक्षा अधिक काम त्या ठिकाणी गेले 6 वर्ष त्यांनी काम केले असताना कोर्टात केस दाखल असताना देखील त्या ऋषिकेश कांबळे यांना जातीय देशातून 31 देशातून या ऋषिकेश कांबळे यांना कमी केलेलं आहे आणि यांना कमी करताना कोणताही रिझन युनियन बँक देत नाही। गेले 26 नोव्हेंबरपासून ऋषिकेश कांबळे वंचित बहुजन माथाडी युनियनचे सर्व कर्मचारी त्या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहेत। त्याचप्रमाणे 14वा दिवस 9 तारखेला 14 दिवस होऊन देखील युनियन बँक आणि प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतलेली आहे आणि आज रोजी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनात आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे 14 दिवस धरणे आंदोलन करून 10 तारखेनंतर मानव अधिकार हक्क दिनापासून त्या ठिकाणी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। आजचा 3रा दिवस ऋषिकेश कांबळे यांचा आहे। यांच्यावर खूप मोठा अन्याय या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये अंकली बँकेच्या युनियन बँके करत आहे आणि खरोखर अन्यायास्पद वागणूक असल्यामुळे प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी लक्ष घालावा, अन्यथा आम्हाला या ठिकाणी आणखीन काही उग्र आंदोलन करावं लागेल। याचं कारण एवढंच आहे, ऋषिकेश कांबळे प्रामाणिक त्या ठिकाणी कर्मचारी काम करत असताना 224 कर्मचारी असताना 223 कर्मचारी काम करतात, पण 224 हा कर्मचारी या ठिकाणी त्यांना कमी केलं जाते। हे जाणून म्हणून 31 देशातून अन्याय केलेला आहे। त्यामुळं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आता स्पष्ट सांगितलं आपण त्यामध्ये हस्तक्षेप करावा, संबंधित युनियन बँकेच्या आजपर्यंत त्यांनी केलेल्या कामकाजाची माहिती घ्यावी, त्यांची खात्याने चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या सेवा पुस्तिकेवर नोंद झाली पाहिजे आणि तात्काळ ऋषिकेश कांबळे यांना न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं उग्र आंदोलन केले जाईल। त्यावेळेस जिल्हा प्रशासन म्हणून जिल्हाधिकारी आपण सर्व आणि युनियन बँकेचे मॅनेजर व युनियन बँकेचे व्यवस्थापन समिती राहील या ठिकाणी असे आम्ही जाहीर करतो आणि त्यांना इशारा देतो 2 दिवसात नाही जर आपण लक्ष घातला, नाही जर न्याय मिळाला तर आम्हाला वेगवेगळ्या मार्गाने उग्र आंदोलन करावे लागेल। याची नोंद आपण घ्यावी या ठिकाणी सांगून थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय श्रीराम।